गेलेली तुम्हाला सांगतो मी हा प्रश्न मग बाबाला विचारला. म्हटलं पप्पा म्हणजे ऍक्च्युअली त्यांना बाबाच म्हणतो मी, पण त्यांचं कसं आहे 7 नंतर त्यांना फक्त इंग्लिशच पाहिजे. म्हणून मी म्हणलं पप्पा आपल्या धंद्यामध्ये येस का नाही, तर पप्पा म्हणे बाबू धंदा करणार आपलं काम नाही म्हणजे तू नोकरी कर म्हणजे नोकरी. मग माझ्या पप्पाची गोष्ट पटली. आता मी मास्टर आलो, आता मी शाळेत मास्तर आहे. नोकरी बदलली, नोकरी लागली, पण तुम्हाला सांगतो नशीब नाही बदललं. इतके बोगस पोट्टे भेटले, इतके पोट्टे तर येतच नाही, एक कसं तरी येते कधीतरी, म्हणजे इतके बोगस. आता इतका वेळ झाला पोट्टे नाही आला रे, येणार रे सर. सर आलो सर, नमस्कार. शोधत होतो नाही मिळाली, शेवटी कंटाळून निघून गेला तो. अरे नालाय का त्याच्याबद्दल विचारत नाहीये, तू का उशीर आला ते सांग. कारण मी त्या नोटीवर उभा होतो. शाळा तपासायला येणार आहे का? शाळा आजारी तपासायला? शाळा आजार नाही झाला का तू आजारी आहे? अरे शाळा तपासायला बाई येणार आहे. बाई कडक आहे? नाही शिस्तीला कडक आहेत का असं विचार ना. काय काय हे बघ ऐक, माझी नोकरी घालू नाही नको. नाही. हा आता संचित साहेबाकडे अर्ज केला असता, तेही गेले वाटते बहुतेक निघून. हा गेले ना. हा आता कुठं अर्ज करणार? हे बाबा माझी नोकरी घालू नको. ऐक मी तुझी सगळी तयारी करून घेतो. हा सर. नाव सांग पहिले काय? माझं जुगल हंसराज. घरचे पण नाव ठेवताना जराही विचार करत नाही. हा बहुतेक लहानपणी गुटगुटीत असेल. हा तू त्या पुष्कर सारखा नागपूरला राहिलेला आहे का मे महिन्यात? 2 महिने राहिले होतो मे महिन्यात, पण मी घराच्या बाहेर होतो. बरोबर, त्याचा बदलला नाही, तो घरातच असेल 2 महिने. हा अरे हे नालाय का जुगल हंसराज, काय बाबाचं नाव काय आहे? गुगल हंसराज. याच्या बापानं याला जाम सर्च करून डाउनलोड केलेलं दिसते. लय कष्टानंतर एक करप्ट फाईल जन्माला आली. हो सर, पर्सनली बोल नका ना. मस्करी काय, लॉकडाऊन मध्ये याने 3-4 फाईली डाउनलोड केल्या. बाजू नको याला. तू बस ऐक रजा ऐक, सगळी तयारी करून घेतो. मला सांग औरंगजेबला किती बायका होत्या? 15. औरंगजेब कशात आहे माहितीये ना? औरंगजेब, अरे हा जीवशास्त्रात. ज्या बापानं नेऊन ठेवला तर जीवशास्त्रात. अरे इतिहास का हसला बेटा? तुम्ही बोला ना इतिहास. इतिहास म्हणजे इतिहास नाही रे, इतिहास हा विषय आहे. त्याच्यात औरंगजेबाचा सांग, औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेब सांग, बोल पटकन. थांबा जरा. औरंगजेब. अरे बोल ना पटकन. थांबा ना, तो काही शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका असेल का ते? तसं आहे ना सर, दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण लक्ष नाही आहे. तुमचं सावंतबाई बरोबर लपडे, मी काय बोललो? अरे नालाय का, नोकरी घालवशील हे पण ठेवणार नाहीत मला कामावर. येडा, अरे असं नको करू रे. अरे मला ऐक, तुला व्याकरण म्हणजे व्याकरण हे सोपं आहे. व्याकरण सर कसं? 4 झाले ना, 4 पोटात गेले का व्याक, पोलीस आले की रण. मारेन का खाली व्याकरण. अरे व्याकरण तसं नाही रे. व्याकरण म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद असं वाक्य. हे असं पण असतं. असंच असतं नालाय का. आता मी एक वाक्य सांगतो, त्याचं मला व्याकरण सांग. नीट ऐक, वाक्य नीट ऐक. संगीता आली बोलली नाही मला, येणार संगीत वाक्य आहे रे. संगीत पुढचं वाक्य ऐक. संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली, तिने मागे वळून बघितलं. या संगीता कोण आहे? नाही काय. नीट ऐक. संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली, तिने मागे वळून बघितलं. संगीता कोण आहे? 1 मिनिट इकडे बघ. मी संगीता आहे. ओके. संगीताच्या अप्पर लिप्स किती वाढले. अरे समज रे, समज. मी संगीता समज. नीट बघ. हे बघ, संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली, तिने मागे वळून बघितलं. हे संगीता कोण आहे? प्रेग्नेंट आहे. अरे नाही रे, अरे नालाय का, त्याच्यात संगीता करता. तिला धरता. हे बघ बाळा, नोकरी घालू नको. माझं लई डोकं सटकलेलं आहे. मला सांग गणित पाहिजे तुला? गणित हा सांग. 21 भागाला 7 किती सांग? एवढे
एवढे काय एवढे सोपा 21 भाग्याला 7 किती 21 पाडे बोलू पाडे 21चा बोलू कायचा 21चा 21चा पाडा मी मोठाच पाठ करतो छोटं करतच नाही क्या बात आहे मन बरं बेटा घे सगळे तर जीव घेऊन टाक एकदाचा नाही, नाही, ऐका ना ऐका हा हा 21 एके 21 21 जुने 21 त्रिक 21 चौक 21 पाचा 21 सत 21 सात 21 सात 21 नवा 21 आहे तुझ्या आईचा भाऊ हे काय आहे काय आहे ते काल लक्षात राहिले आकडे नाही राहिले आकडे कुठं आहे आकडा बाप लावतो ना अरे काय बोलतो रे नालाय का ते तुमच्या बाप इथे खर्च करतात तुमच्यावर हा एवढे पैसे खर्च करता असं बात शाळेत देऊन हा, आता आम्ही आहे ना श्रीमंत झालो गरीब नाही राहिलो बाप रे कस काय आम्ही 2 बैल घेतले 2 बैल घेते एक पांढरा एक काळा मी त्यांना बांधता कुठं कुणाला काळ्याला की पांढऱ्याला 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 गोठ्यात आणि काळ्याला गोठ्यातच त्याला चारा काय घालता कुणाला काळ्याला की पांढऱ्या पांढऱ्याला पांढऱ्याला गवत आणि मग चारा काळ्याला काळ्या त्याची लय नाटक हा. सोमवार गवतच त्याला पाणी प्यायला पडे घेऊन जाता कुणाला काळ्याला की पांढऱ्याला काळ्याला काळ्याला नदीवर आणि पांढऱ्याला त्याला नाव असं कडे नदीवरच अरे ना आलाय का एकच उत्तराचा सारखा सारखा काय विचारतो काळ्याला काय पांढऱ्याला काळ्याला काय पांढऱ्याला पण काळा माझा प्रिय बैल आहे ना आणि पांढरा तो पण प्रियच आहे मग पण मला काय ना काळा बैल आवडत नाही तो रोज 5 लिटर दूध देतच नाही पांढरा देतो बैल आहे, दूध कसं देईल काय अरे हे बघ ऐक तुझं काय असते ते मरू दे की भाई येणार आहे माझी नोकरी घालू नको नाही, हा? नाही, सर. मला सांग हाँ। हिंदी येते की तुला? अरे हिंदी में कुछ भी करो हाँ? सगळं आता है मेरे को क्या बात कर रहा है हाँ वो मेरी आजी थी ना आजी हाँ, हाँ, वो हाँ। अभी पाउसा गिरा देखो हाँ, बिजली पाउसा। का कड़कड़ करके गिरा हाँ, हाँ, हाँ। इतना पानी तुम गया था अच्छा फिर वो ना ऐसी चलकी ना वहाँ 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 की गई क्या गई वहाँ 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 की गई अच्छा वहां के गई हाँ हाँ फिर वो आई हाँ। वो नारियल का पेड़ था हाँ। उस पे चढ़ी हाँ फिर गई अरे अरे सॉरी नहीं हाँ। नीचे उतर के घर गई ते नको सांगू हिंदी तुझी हा. विचारू. मी तुला मुहावरा सांगतो मुहावरा माहिती आहे माहिती आमची रिसर्च झाली ना आम्ही डबा उघडला की यांचा मुहावरा होता काय आणलं तिकडे भाकरी तसा मुहावरा नाही रे मुहावरा वाक्यात उपयोग हा? हा वाक्यात ऐक हा काय? मी तुला एक हिंदी मुहावरा सांगतो त्याचा काय ते दुसरा माहिती दे तुटते ना एक हिंदी मुहावरा सांगतो तुला हा त्याचा समानार्थी हिंदी सांगायचं समानार्थी समानार्थी हा ऐक नीट सांग धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का ह्याचाच सांगायचं ना? समान एकदम समान ना एकदम समान बघा हाँ धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का सानिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान का समान म्हणजे ठेवलंच नाही काय ना आदच करायचं ए, एवढं अरे नालायक इंटरनॅशनल इथला हात घालू नका हा संस्कृत मध्ये संस्कृत मला ससुसू येत नाही काय नाही मला हे ससुसू येत नाही संस्कृत येत ऐक हिम्मत धर मी तुला एक सुभाषित सांगतो एकदम सोपा त्याचा अर्थ सांग काय आहे तर. हा. हा ऐक नीट ऐक तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय सर तुम्ही ना असं करत राहा आलो 2 मिनिटं करा ना असं मला आठवू द्या. तमसोमा हा. ज्योतिर्गमय म्हणजे काय ए कुठे गेला नाही करा ना असं आता काय आहे? ए बाहेरचे विद्यार्थी नाही पाहिजे रे हा, इकडे सर बिंदास सांग तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे हा तुम सो जाओ माँ मैं ज्योति के पास जाके आता हूँ काय बात. अरे नालाय का तसं अरे हे सांगितलं की त्यांनी तुला हा त्याचं पण संस्कृत चेक करायला पाहिजे ऐक माझं डोकं खाऊ नको नाही सर मला ना ब्लड प्रेशरची बिमारी आहे रे हा मरेल मी फटकन नाही, असं नको. ऐक मला सांग महाराष्ट्र संतांची भूमी आहे हा तुकाराम महाराज मोठे संत होऊन गेले बरोबर आहे ना मला तू तुकाराम महाराजांविषयी पाच राहू दे बोलू दे 3च सांग 3 ओळी सांग ऐका हा तुकाराम महाराज हे संत होते हम्म. एक
संत तुकाराम हे त्यांचे नाव होते. तो म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत. एकच ओळ सांगितली, एकच ओळ सांगितली रे. अरे ते पण एकच होते ना. अरे नको डोक्यात ताप देऊ. इकडे मला सांग, महाराष्ट्राचं थंड हवेचं ठिकाण कुठे आहे? बोल पटकन. माझ्या घरी माझ्या बापाने एसी लावलाय, थंड थंड. अरे एसी कसं नाही रे, नैसर्गिक नैसर्गिक नैसर्गिक. देऊ टाक ना एक माईक हातात, काय प्रॉब्लेम नाही. नैसर्गिक थंड. नैसर्गिक असं नैसर्गिक पद्धतीने थंड थंड सांग. महाराष्ट्रात थंड हवेचं ठिकाण कुठलं? महाबळेश्वर. त्या 5,000 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बरोबर सांगितलं. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरोबर सांगितलं. आता महाबळेश्वरचे मला वैशिष्ट्य सांग. वैशिष्ट्य तिथं ना लोक ना पंखा नाही लावत. का? थंडाचं ठिकाण आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. तिथं रोज लोक शिकून घेतात. का? थंडाचं ठिकाण आहे. हा. तिथं रोज चहा पितात. का? तर थंडाचं ठिकाण आहे ते ना. कळलं रे ना, आलाय का थंड हवेचं ठिकाण? ते कळलंय मला, पण काही तुझ्याकडे काही विशेष माहिती आहे का? विशेष हा ऐकायचीच आहे. हा ऐकायची म्हणजे ऐकायची आहे. सांग. मारू नका. नाही बोल पटकन. महाबळेश्वर हा हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. क्या बात आहे, नवीनच माहिती आणली रे बाबू. कस काय रे बेटा? महाराष्ट्रात कुणाचं बी लगीन हो, 99% लोक हनीमूनला महाबळेश्वरला जातात. का माहितीये का? का? कारण ते थंडीचं ठिकाण आहे. सर तुम्ही कुठे गेले ते? महाबळेश्वर. आहे का? मला कसं विचारलं ना, आलाय का? हा हे बघ, मला मी तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो, नीट उत्तर दे. हा नीट ऐक बघा. हा. माझं सगळे पेशंट गेले रे. नोक निश्चित शिवाजी महाराज कृती समितीतर्फे कोण आहे? संचिन साहेब गेले, राऊत साहेब आहेत ना. तुमच्या इथं काही लिहायचं काम असेल तर मला द्या पटकन. आता काही मी नोकरीवर राहत नाही सर. नीट ऐक, शेवटचा प्रश्न ऐक. समुद्राच्या मध्यभागी एक निंबूचं झाड आहे. समुद्राच्या मध्यभागी एक निंबूचं झाड आहे, त्याच्यावरचे निंबू तू कसे तोडून आणशील? जीव घ्यायचं का माझा? नीट विचार ना. काय काय बोलतोय? काय असं कुठं असतं का? अरे प्रश्न आहे ना हा. प्रश्न आहे. समुद्राच्या मध्यभागी निंबाचं झाड आहे, त्याच्यावरचे निंबू तू कसे तोडून आणशील? सोपं आहे सर. काय? असं समुद्रावरून चालत जायचं. ए पापलेट चल तिकडं. ए सुरमई चल. अरे लिंबू झाड, लिंबू तुम. हे काय सर लिंबू? तुझा बाप गेला तर काय समुद्राच्या लाटांवर चालत कधी? तुमच्या बापन तरी समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का? चल मला नाही शिकायचं. ए नको. शाळा शिकायची नको. अरे यार, वा वा वा, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. थँक्यू. भारत गणेश